स्पोर्ट्स विटावा कोलीवाडा असे आजच्या दिवसातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. दोन सामने एक्स्ट्रा असल्याने दोन सामने आपल्याला एक्स्ट्रा बघायला मिळतील. चिठ्ठीमध्ये काल एक संघ चिठ्ठीमध्ये आलेला आहे. 11 रोहित कुमार 11 तुर्बे. तन्वी 11 कोपरखिरणे अगेन्स्ट 40+ कोपरी. अशी ही आजच्या दिवसातली ब गटातली लढत असेल. तर चला सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. पहिला चेंडू 11:08 पडला पाहिजे. 11:07 या ठिकाणी झालेले आहेत. पहिला चेंडू 11:08 पडला पाहिजे. राहुल उपाध्याय आपण सामन्याला देखील या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि तुमचे जे काही लहान मुलं तुमचे ऑडियन्स असतील जरा गाड्या थांबवायला त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगा, सहकार्य करा. आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. प्रकाश कुन्नू तिकडून येणाऱ्या गाड्या तेवढ्या तुम्ही या ठिकाणी थांबवायच्या, कारण की या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. तर चला तुम्हाला घेऊन चलतो श्री दीपेश पाटील आयोजित स्वर्गीय श्री दगडूशेठ बाळू पाटील स्मृतिचषक 2026. आजचा हा शेवटचा दिवस, अंतिमचा दिवस असेल आणि या आजच्या दिवसामधली पहिली लढत इच्छापूर्ती ऐरोली विरुद्ध गावदेवी ऐरोली. अशा ऐरोली गावामधील दोन संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राजेश आणि स्वप्नील अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर करण. पहिला चेंडू फुलटॉस होता तोपर्यंत चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पार. येतोय हा आजच्या दिवसातला पहिला चौकार. तर पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार लगावला गेलाय तो म्हणजे राजेश याने. राजेशच्या बॅट मधून आजच्या दिवसातला पहिला चौकार, पहिल्या चौकाराने सुरुवात केली गेली राजेशच्या माध्यमातून. आता मात्र खोलार पद्धतीचा चेंडू होता. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. प्रकाश गाड्या या साईडला देखील आपल्या स्टेजच्या समोर देखील कोणीतरी एक जण ठेवा गाड्या या करण्यासाठी. तर 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू होता, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतो हा षटकार. डीजे. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 12 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे तब्बल 12 या आकड्यावरती. षटकातील 4था चेंडू. आता मात्र खोलार पद्धतीचा चेंडू होता, तोपर्यंत चेंडूला दिशा दिली, तोपर्यंत एका सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत
करणच्या माध्यमातून आणि संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन निघतो गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करण. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला दिशा द्यायची होती, तोपर्यंत चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत येईल डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 या आकड्यावरती. आता मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि बघता बघता या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश. चांगली सुरुवात करून दिली होती राजेश याने आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 14. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14. तर दुसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश. समोर असेल फलंदाज संग्राम. दुसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज राकेश. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही षटकातील उर्वरित 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज राकेश. आता मात्र चांगला चेंडू होता, तोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी फेरबदल होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू जाईल सरळ वन बाउंड सीमारेषा पलीकडे. येतोय हा खणखणीत चौकार. चेंडूच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती. आता मात्र पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 21 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 21 या आकड्यावरती. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू. आता मात्र फुल टॉस पण चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ सीमारेषा आउट ऑफ द पार. येतोय हा षटकार.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 27 या आकड्यावरती. आवाज कर याचा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27. आता मात्र पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 28 या आकड्यावरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा षटकार. द पार. येतोय हा संग्रामच्या बॅट मधून खणखणीत षटकार. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 40 या आकड्यावरती. दुसरा चेंडू घेऊन गेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आवी. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू त्या ठिकाणी पंचांचा इशारा येणं अजून बाकी. राहुल तर येतोय हा चौकार. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा तुम्ही. चौकार असेल तर चौकार सांगा. संख्या आपण पाहतोय तब्बल 44 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 44 या आकड्यावरती. आता मात्र मोठा फटका लगावला गेलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा षटकार. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 50 या आकड्यावरती. आता मात्र एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 51. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51. आता मात्र फुटस्फूट चेंडू होता तोपर्यंत एक सिंगल धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नव्हता, परंतु दुसरी धाव घ्यायची नव्हती, परंतु धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला संग्राम याला
च्या मदतीने एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 53 या आकड्यावरती. आता मात्र राजेशच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा हा एक खणखणीत लॉलीपॉप षटकार. हरिओम स्मृती कोपरी आणि शिवराम स्मृती टीम कोपरखेरणे. सो कोपरी आणि कोपरखेरणे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. जशी इनिंग संपेल तसं आपल्याला करायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस. आय विल हॅव स्मॉल चॅट विथ यू आणि त्यानंतर इथून पुढचे सामने आपण टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंय कारण आज जवळजवळ 12 संघ म्हणजेच एकूण 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत येईल हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 67 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. राजेशच्या माध्यमातून आपण मी जसा विचार केला होता वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय, 48 या धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहतोय आपण. राजेश आज फक्त 2 धावा पाहिजेत अर्ध्या शतकासाठी. कालच्या दिवसामध्ये रोहित कुमार 11 तुर्बे संघाकडून भूषणचं अर्धशतक पाहायला मिळालं. पाहूया आजच्या दिवसामध्ये राजेशचं देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 48 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला दिसतोय राजेश. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तोपर्यंत एका सिंगल वर समाधान मानावं लागेल. तर 49 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय आपल्याला राजेश. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 75 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर
संघाची धावसंख्या आपण पाहतोय 75 या आकड्यावरती. कॅन्सल होईल गावदेवी. तर षटकातील शेवटचा चेंडू वैयक्तिक राजेशने जर स्ट्राईक रोटेट केली नसती तर नक्कीच अर्धशतक त्याचं पाहायला मिळालं असतं, परंतु एका धावेसाठी मात्र या ठिकाणी अर्धशतक राहिलं. 49 या धावसंख्येवरती खेळत होता हा राजेश. 75 धावा आणि 76 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे गावदेवी ऐरोली या संघासमोर. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 76. तर याच दरम्यान अजयजी पाटील आणि हर्षलजी दाऊरकर हर्षदजी डावरकर या आमच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं, विराजमान व्हावं. या स्पर्धेचा आनंद आपण या व्यासपीठावरून घ्या. यानंतर आम्ही नेक्स्ट मॅच साठी कॉल करतोय पुन्हा एकदा. कोपरी टीम प्रभाकर निषाद कॅप्टन लवकर या. शिवराम स्मृती टीम कोपर खेळणे कॅप्टन लवकर पाठवा. चला अजय टाक कॅप्टन आणि प्रभाकर टॉस साठी या. कॅप्टन जर का वेळेवर आले नाहीत तर मात्र नक्कीच षटकांमध्ये आम्ही तफावत करू. आयोजकांचा अट्टा असे की फायनलचा सामना आम्हाला जास्तीत जास्त षटकांचा कव्हर करायचा आहे. कुठे आपल्याला फ्लड लाईटसाठी खरं तर ऑब्जेक्शन घेता येणार नाही. इव्हिनिंग सेशन फार टाईट राहील, त्यामुळे आपण आफ्टरनून सेशन आपल्याला ॲज फास्ट ॲज पॉसिबल आपल्याला कव्हर करायचं आहे. सो मेक इट फास्ट. टॉस आपल्याला करायचा आहे. फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा. सेवक बघा नियम प्रतीक कसा आहे स्पर्धेचा. खेळ म्हटलं की मग नियम आला, नियम म्हटलं की मग बंधने आली. अर्थातच पहिली इनिंग संपन्न होईल, दुसऱ्या इनिंगचा बॉल पडेल त्या अगोदर जर का कोणताही कॅप्टन उपस्थित नसेल, जर का एक कॅप्टन उपस्थित राहिला तर ऑपोजिट टीम कॅप्टनला आपण टॉस विन देऊ. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसेल तर तो सामना आपण 3 षटकांचा कव्हर करू अशी सूचना. किंबहुना या सूचनेला तुम्ही कोणती टीम कोणत्याही क्षणी आजच्या दिवसामध्ये चॅलेंज करू नये, कारण स्पर्धा महत्वाची आहे, खेळ महत्वाचा आहे. त्याही पेक्षा स्पर्धेतील नियम आणि नियमावली डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. आज आपण टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. चला लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या. टीम इच्छापूर्ती ऐरोली आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आज ज्यांच्या समवेत आम्ही समालोचन करतोय मराठी भाषेमध्ये. पुन्हा एकदा आपण महापे गावातील त्यांचा हक्काचा आवाज, स्थानिक समालोचक म्हणून त्यांनी सुरुवात जरूर केली, एक हौशी समालोचक म्हणून ज्यांना आम्ही नेहमी संबोधलंय असे आमचे बंधू प्रतीक पाटील. काल हर्षदजी मढवी, राहुल उपाध्याय यांचाही आवाज आपण ऐकला. आपण करूया टॉस आणि टॉस साठी आम्ही अजय दादांना विनंती करू की आपण टॉस साठी व्यासपीठाकडे या, जिथे आपल्याला करायचं नाणेफेकीचा खौल. 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आपण head is a call by Aniket and toss goes with team कोपरी, जिथे आपण पाहताय की 4 षटकांचा सामना असणार आहे. या इथून पुढे मात्र आपण सामन्यांमध्ये टाइम ट्रॅक आपण करूया, ज्याला आपण म्हणतो स्टॉप वॉच. प्रति एका षटकासाठी 5 मिनिटांचं कॅल्क्युलेशन. सो एव्हरी फर्स्ट इनिंग आपण असं म्हणूया की 20 मिनिटांच्या अंतरामध्ये तुम्हाला पहिली इनिंग कव्हर करता यायला हवी. अखेरीस आपल्याला एक मेसेजचं सेशन अतिरिक्त आहे फायनलचा सामना, कारण आज फायनल मेगा फायनल डे, त्यामुळे शेवटचा सामना हा जास्तीत जास्त षटकांचा कसा राहील याचा प्रयत्न आपण आज प्रतीक करूया. आपल्याला थोडं वर्कलोड असणार आहे ते लाईव्ह टेक्नॉलॉजी टीमला, वर्कलोड असणार आहे ते आमच्या गुणलेखकाला, आणि वर्कलोड असणार आहे ते आमच्या पंचांना सुद्धा. त्यामुळे सर्वांचा वर्कलोड कमी करायचा असेल तर सर्व टीम्सना आम्ही सूचित करू की आपण
कुठेही कोणताही विलंब न करता एक्स्ट्रा टाइम मीटिंग टीम मीटिंग न घेता आपण खऱ्या अर्थानं मॅचेस प्रत्येक एका षटकागणित 5 मिनिटांचं असं कॅल्क्युलेशन आपण पाहूया. घड्याळमध्ये वाजलेत बरोबर 11:31 आणि मॅच होईल ऑन. जाऊया आपण कॉम्बॉक्स कडे, ऐकूया याच भूमीतील मराठीचा गोड आवाज आमचे बंधू प्रतीक पाटील यांना. थँक्यू व्हेरी मच नित्या दादा. येणारे चेंडू असतील 24 आणि धावा करायच्यात 75 76. 75 धावा काढल्यात आणि 76 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे गावदेवी ऐरोली या संघासमोर. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय दिनेश. समोर असेल फलंदाज निलेश भोईर. आता मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा निलेशच्या बॅटमधून षट. ती मा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा निलेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू व्हेरी मच. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर दिनेशच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्न कुठेतरी फसतोय. चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत येईल डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. अजूनही षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक. आता मात्र हलक्या हाताने शोधून काढायचा होता, प्लेस करायचा होता चेंडू. तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. अजूनही षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले दिनेशच्या माध्यमातून. 14 धावा जरूर खर्च केल्यात या गोलंदाजाने. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन निघते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज दिनेश. 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स होईल सीमा रेषा पलीकडे. येतोय हा दिनेशच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. निलेशच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार.
चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 26 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. येतोय हा प्रीतम पाटीलच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 30 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत राजेशच्या माध्यमातून. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला दिसला होता. बॅटिंग करताना फलंदाज राजेश फक्त एक धाव कमी पडली नाही तर आजच्या दिवसामध्ये या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं असतं. काल देखील रोहित कुमार 11 तुर्बे भूषणचं अर्धशतक आपल्याला या ठिकाणी ह्याच मैदानावर पाहायला मिळालं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. आता मात्र जोरकस मारण्याचा होता परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि पंचांचे हात खायचे फैलावताना दिसत आहेत. एक सिंगल स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 31 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. आता मात्र चेंडू टॅप केला जातोय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि डॉट बॉलची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 31 या आकड्यावरती. तर हा डेड बॉल आहे असेल आताचा. सर माफ करा. तर 3 चेंडू झालेत. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते म्हणजे सन्माननीय श्री चंद्रकांत अमृत पाटील जय भवानी डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर. त्यांचंच या मंडप आहे. जय भवानी डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर चंद्रकांत अमृत पाटील यांचंही व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचंही स्वर्गीय श्री दगडूशेठ बाळू पाटील स्मृती चषक 2026च्या वतीने हार्दिक स्वागत. आता मात्र मोठा फटका जरूर लगावलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. येईल हा चौकार. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 36 या आकड्यावरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत राजेशच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 36 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा निलेश भोईरच्या बॅटमधून खणखणीत षटकार. चला प्रभाकर काय डिसिजन घेतलाय टीम कोपरी? डिसिजन चला टीम कोपरी या टीमनं गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. सो बी रेडी टीम कोपर खेरणे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जसं सामना संपेल तसं ओपनिंग पेर मैदानामध्ये लगेच उतरा. हॅलो येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 34 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. निलेश भोईर वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला आपण पाहतोय.
पाहूया यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आजच्या दिवसातलं अर्धशतक पाहायला मिळेल का. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज निलेश. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत येईल हा डॉट बॉल. जसं जसं चेंडू पडेल तसं तसं या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र 11 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 34 धावसंख्येची गरज. आता मात्र मोठा फटका जरूर लगावलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय हा खणखणीत षटकार. येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत अक्षयच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट फेकला गेला. दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 48 या धावसंख्येवरती. अजूनही 10 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज. तिसरा चेंडू फुलटॉसपतीचा चेंडू होता. चेंडू जाईल सरळ सीमारेषा आउट ऑफ द पार. येतोय हा प्रीतम पाटीलच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 54 या आकड्यावरती. 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा आउट ऑफ द पार. येतोय हा षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 60 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू डॉट फेकला गेला. नंतर सलगचे 3 चेंडूवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. प्रीतम पाटीलच्या माध्यमातून काहीशी चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू आता पर्यंत फेकले गेलेत. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 29 धावसंख्येवरती आपण खेळताना पाहतोय. तर घोषितच्या स्वरूपात एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 61 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. तर या ठिकाणी आपण लाईव्ह चेक करणार आहोत. चेंडू या ठिकाणी त्या बघ तरी जर का क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं असेल तर आपण यूट्यूबचा जरूर वापर करू. किंबहुना आपण ऑनफिल्ड अंपायर्स डिसिजन हा निर्णय मात्र शेवटचा कॉल राहील असं आपण डिक्लेअर करूया. आणि
आम्ही हा डिसिजन ऑन फील्ड अंपायर कडे कॅरी फॉरवर्ड करतोय. सो अंपायर्स डिसिजन राहुल उपाध्याय आणि रोहित कोरविन यांनी संगनमतानं डिसिजन घेतील. आपल्या स्क्रीनवर आपल्याला ते कॅप्चर करता आलं नाहीये कॅमेरामॅन च्या त्या स्क्रीनवर. तर चला घोषितच्या स्वरूपात एक झालं. सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 61 या आकड्यावरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचे बोट आपण पाहतोय आकाशाकडे आणि पहिला धक्का पहिला हादरा लागतो तो म्हणजे प्रीतम पाटीलच्या स्वरूपात गावदेवी ऐरोली या संघाला. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. तर शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय हेमंत. तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. फ्री हिटचा हा चेंडू असेल. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. जसा जसा चेंडू पडतोय तसं तसं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू. आता मात्र मोठा फटका लगावला जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होते. फ्री हिटचा चेंडू होता तोपर्यंत एका सिंगल वर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज. दोन्ही ऐरोली गावामधील संघ आहेत. एक आहे इच्छापूर्ती ऐरोली आणि दुसरा आहे गावदेवी ऐरोली. अशा 2 ऐरोली गावामधील संघ आपल्या महापे क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी खेळताना दिसत. तोपर्यंत चेंडू टॅप केला जाते आणि क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होते आणि धावचीतच्या स्वरूपात दुसरा धक्का दुसरा हादरा लागतो तो म्हणजे जयेशच्या स्वरूपात इच्छापूर्ती गावदेवी ऐरोली या संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राकेश जाधव. येणारे चेंडू असतील 4 आणि 13 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 13 धावा 13 धावा 4 चेंडू. दोन्ही ऐरोली मधील संघ आहेत. पाहूया कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 13 धावा. एका साईडला इच्छापूर्ती ऐरोली. चला दोन्ही टीम्स या मॅच साठी या इनिंग साठी ऑलमोस्ट 20 मिनिटं होऊन गेलेत. बरोबर 11:31 आपण पहिला बॉल फेकला होता. 11:51 झालेत आता 52 झालेत.
सो मॅच आपण फास्ट खेळा. नेक्स्ट मॅच आपण कोपरी टीमला सूचित करूया. आपला 11 स्क्वॉड रेडी ठेवा प्रभाकर. अँड ॲज अँड व्हेन सामना संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. ओपनिंग पेर कोपर खेळणे तयार ठेवा प्लीज. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. आता मात्र चेंडू टॅप केला जातोय तोपर्यंत कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. स्वतःवर जबाबदारी घेतली निलेश पाटील. आता मात्र चेंडू डॉट फेकला जातोय. समीकरण असेल 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषा आउट ऑफ द पार. येतोय हा निलेश भोईरच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. पराभूत होतोय गावदेवी ऐरोली आणि विजय संपादन करतोय तो म्हणजे इच्छापूर्ती ऐरोली. तर चला मायक्रोफोन मध्ये करणार आहोत बदल आणि यानंतरचा आवाज ऐकणार आहोत एक माझे साथी समालोचक नितेश दादा भोईर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. श्री दीपेश पाटील आयोजित स्वर्गीय श्री दगडूशेठ बालू पाटील स्मृती चषक 2026 महापे. धन्यवाद.